नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 1896 या वर्षी डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? 1896 या वर्षी डेक्कन सभा या संस्थेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. 1896 या साली डेक्कन सभा या संस्थेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती. मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभा सभापती हे भूषवितात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे लोकसभा सभापती. प्रश्न क्रमांक 3. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक डॉक्टर आह साळुंखे यांनी लिहिले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे डॉक्टर आह साळुंखे. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक डॉक्टर आह साळुंखे यांनी लिहिले होते. मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4. घटना समितीने जनगणमन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? घटना समितीने जनगणमन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर 24 जानेवारी 1950. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो 24 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र पोलीस ध्वजातील टिंबटिंब हे पारंपरिक चिन्ह आहे. महाराष्ट्र पोलीस ध्वजातील पंचकोनी तारा हे पारंपरिक चिन्ह आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे पंचकोनी तारा. प्रश्न क्रमांक 6. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज टिंबटिंब या दिवशी प्रदान केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र ध्वज 2 जानेवारी 1961 या रोजी प्रदान केला होता मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 2 जानेवारी 1961. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 या दिवशी प्रदान केला होता मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे ब्ल्यू मॉर्मॉन. ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8. सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम नृसिंहपूर या ठिकाणी होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे नृसिंहपूर. प्रश्न क्रमांक 9. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार 1958 या साली देण्यात आला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 1958. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 या साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 10. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण किती असते? पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण किती असते? तर 9.80 मीटर स्क्वेअर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 9.80 मीटर स्क्वेअर. प्रश्न क्रमांक 11. भरतनाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो? तर तामिळनाडू. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे तामिळनाडू. भरतनाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो? तर तामिळनाडू राज्याशी संबंधित आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. लवलीना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लवलीना बोरगोहेन बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे बॉक्सिंग. लवलीना बोरगोहेन बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. ऑपरेशन आहट हे कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन आहट हे रेल्वेचे मानवी तस्करी रोखण्यासाठी संबंधित आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे रेल्वेचे मानवी तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन आहट आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. इंटरपोलचे मुख्यालय हे कोठे स्थित आहे? इंटरपोलचे मुख्यालय लिऑन फ्रान्स या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे लिऑन फ्रान्स. इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर लिऑन या ठिकाणी आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? तर इचलकरंजी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे इचलकरंजी. इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. 7 पाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?
सात पाटील कुलवृत्तांत हे मराठी कादंबरीचे लेखक रंगनाथ पठारे आहेत मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर रंगनाथ पठारे. मित्रांनो रंगनाथ पठारे यांची कादंबरी सात पाटील कुलवृत्तांत ही आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. भारताचे राष्ट्रगीत जन गण मनचे लेखक कोण आहेत? भारताचे राष्ट्रगीत जन गण मनचे लेखक रवींद्रनाथ टागोर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. मित्रांनो या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकतात. प्रश्न क्रमांक 19. जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1948. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 1948. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1948 या वर्षी झाली. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी भिल्लांचा उठाव कोठे झाला? भिल्लांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला होता? तर खानदेश. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे खानदेश या ठिकाणी भिल्लांचा उठाव झाला होता. प्रश्न क्रमांक 21. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? कोरोना व्हायरस RNA या घटकापासून बनलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे RNA. प्रश्न क्रमांक 22. मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले आहे? मुंबई ब्रिटिशांना पोर्तुगीज यांच्याकडून आंदण मिळाले होते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे पोर्तुगीज. मुंबई ब्रिटिशांना पोर्तुगीज यांच्याकडून आंदण मिळाले होते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? तर राष्ट्रकूट. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे राष्ट्रकूट. मित्रांनो जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट यांच्या राजवटीत झाली होती, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? तर बुधभूषण. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो बुधभूषण. प्रश्न क्रमांक 25. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झाले आहे? भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झाले आहे? तर 73 आणि 74वी घटनादुरुस्ती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 73 आणि 74वी घटनादुरुस्तीमध्ये भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण झालेले आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26. गोगलगाय टिंबटिंब या संघात मोडते. गोगलगाय मोलुस्का या संघात मोडते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मोलुस्का. गोगलगाय मोलुस्का या संघात मोडते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28. गोवा राज्यास स्वतंत्रता केव्हा मिळाली? गोवा राज्यात स्वतंत्रता 19 डिसेंबर 1961 या रोजी मिळाली. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 19 डिसेंबर 1961. प्रश्न क्रमांक 29. रोलेक्ट ॲक्ट कधी पारित केला गेला? रोलेक्ट ॲक्ट 1919 या साली पारित करण्यात आला मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 1919. रोलेक्ट ॲक्ट कधी पारित करण्यात आला मित्रांनो? तर 1919. प्रश्न क्रमांक 30. हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ले या शहरास ओळखले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो किंबर्ले. हिऱ्यांचे शहर म्हणून किंबर्ले हे शहर ओळखले जाते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.